हां, आता हे काय मध्येच? ओपनिंग बॅट्समन तू पहिलाच. आणि मी तुला बघायला आलेली कितवी मुलगी आहे? 35? काय पण हौस असते रे एकेकाला लग्नाची. नाही, पण यात तुझा काही दोष नाही. ऍक्च्युली अरेंज मॅरेज म्हणजे ना आजकालच्या सोसायटीची आयरनी झाली आहे. म्हणजे बघ, लहानपणापासून आपल्याला काय सांगण्यात येतं? अनोळखी माणसाशी बोलू नये. पण लग्नानंतर त्याच अनोळखी माणसासोबत ही माणसं तुम्हाला सगळं करायला सांगतात रे. आणि एवढंच नाही हा, तर एका बघण्याच्या कार्यक्रमात मुलाने मुलीला पसंत करायचं आणि मुलीने मुलाला. हे म्हणजे शुद्ध लव्ह ॲट फर्स्ट साईट नाही का, जे आपण युगानुयुग करत आलो आहोत. एका बघण्याच्या कार्यक्रमात लोकांची लग्न ठरतात रे. नाही म्हणजे ज्या व्यक्तीसोबत आपल्याला आपलं अख्खं आयुष्य घालवायचंय ती व्यक्ती निवडण्यासाठी 1 तास पुरतो. काही जणांना पुरत असेलही, पण बाकीच्यांचं काय? प्रत्येक नात्याला त्याचा त्याचा वेळ मिळालाच पाहिजे. जिथे लग्न होण्यासाठी प्रेम होणं गरजेचं आहे तिथे ह्यांचं असं म्हणणं असतं लग्नानंतर ते आपोआप होतं. अरे ते काही दुधाचं दही आहे का असं आपोआप पाहायला? आणि नाही झालं तर ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट ही नात्यांची गरज हवी, त्याचा बेस नाही. एवढं साधं कळू नये यांना. प्रत्येक लग्नाची ना सुंदर अशी लव्ह स्टोरी हवी. कारण प्रेम ही जगातली अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला फील होते. प्रेम म्हणजे ना मला धड सांगता येत नाहीये.